नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जिंतूर मतदारसंघात आलेलो आहोत। या ठिकाणी जिंतूर महानगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी या ठिकाणी प्रताप भैया देशमुख हे उभे आहेत आणि आज त्यांचे या ठिकाणी जवळपास 2-3 दिवस राहिलेत फक्त या निवडणुकीला आणि ही रणधुमाळी सध्या फार जोरात आहे आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रताप भैया देशमुख हे आज त्यांनी कार्यालयाचं उद्घाटनसुद्धा केलेलं आहे आणि मुस्लिम समाज जवळपास त्यांच्यासोबत 60% मुस्लिम समाज आज या ठिकाणी दिसतोय। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। बोला काय नेमकं आज आपण या ठिकाणी निवडणूक चालू आहे, कसं आहे मतदारांचा कौल? मतदारांचा कौल तर सध्या म्हणजे भारतीय जनता पक्ष हा रनिंग हे सर, म्हणजे सध्या केंद्रामध्ये मोदी सरचे सरकार आहे, महाराष्ट्रात पण मोदी साहेबाचे। तसं आमचं जर काही विकास जर आम्हाला घडून आणायचा असेल तर आम्हाला पण असं वाटतं की बाबा जर चालू रनिंग ज्याच्या हातात शासन आहे त्यांचाच जर नगरपालिकेचा जर हे नगराध्यक्ष झाला तर आमच्या जिंतूरसारखा विकास आहे। हे बघा काय सगळे रस्त्यावर खड्डे वड्डे हे पाहिजे नाही। दुसऱ्या गावामध्ये इतके चांगले रोड आणि इतके स्वच्छ आहे, इथून जर गाडी गेली सर तर क्विंटलभर धूळ अंगावर उडाली। त्याच्यामुळे नाही का विकास जर आता करू शकेल तर जे सत्तेची पार्टी आहे तीच चांगला विकास करू शकेल, कारण की वरून फंड आणणं हे म्हणजे एवढा खर्च करणं हे साधारण लोकांचे कामं नाही। त्याच्यासाठी ज्याच्याकडे सत्ता आहे तर माझं असे पर्सनली मत आहे सर की बाबा जे सत्तेत आहे त्यांना जर आपण नगराध्यक्षाची संधी दिली तर जिंतूरचा विकास नक्की होईल अशी आमची भावना झाली। जिंतूर महानगरपालिकेसाठी अध्यक्षपदासाठी प्रताप देशमुख आहेत, हो आज उभे आहेत, काय सांगाल यांच्याबद्दल? सर प्रताप देशमुख हा अतिशय मागच्या त्यांनी 2.5 वर्षसुद्धा कारभार जिंतूरचा पाहिलेला आहे। एकदम स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे। जसं योगीजी आहेत म्हणजे अविवाहित, यांना जर आपण जर प्रताप भैयाला जर निवडून दिलं, यांना कोणासाठी पाठीमागं काही कमवायचं नाही, हे जे पण करतील ते जनतेसाठी करतील असा आम्हाला विश्वास आहे। म्हणून आमची इच्छा आहे की प्रताप नगराध्यक्ष व्हावं, ही आमची इच्छा आहे सर। महानगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची चुरस आज जोमानं चालू आहे आणि आता फक्त 3च दिवस राहिलेले आहेत। या 3 दिवसामध्ये जवळपास नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत प्रताप देशमुख, आज त्यांनी घटावरती आज या ठिकाणी शहरामध्ये आपला प्रचार सुरू केलेला आहे आणि जवळपास 60% मुस्लिम समाज त्यांच्या बाजूनं आज या ठिकाणी उभा आहे आणि आज त्यांची या ठिकाणी बोर्डीकर साहेबांची जाहीर सभासुद्धा झालेली आहे, कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आपल्यासोबत मुस्लिम समाजाचे जे स्टार प्रचारक आहेत अखलाक काजी आपल्यासोबत आहेत, काय सांगतात बघूया। आमचे प्रताप देशमुख सगळ्या असा नगराध्यक्ष घेतलेला सबका साथ सबका विकास, तरी आमच्या जिंतूर प्रत्येक प्रभागात त्यांना पाठिंबा भेटत आहे। आमच्या मुस्लिम समाजाचा ग्रुप चालणारा माणूस, तळागाळातला माणूस, तसे आमचे राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर पालकमंत्री असल्यामुळं धडाडीचा प्रचार आमचा नगराध्यक्ष कमीत कमी 5,000 निवडून येण्याची शक्यता आहे। तरी आमच्या सगळे लाडली बहिणा अनाज फुकट आहे, उसके बाद जे दुष्काळचे पैसे भेटले, हे सरकार सगळ्या समाजाला घेऊन चालणार सर। कोणत्या समाजाला हे समाज ते समाज, सबका साथ सबका विकास असे आमचे मोदी सरकारचे विचार, फडणवीस साहेबांचे देवाभावचे विचार, पण कोणत्या समाजाला नाराज नाही करणारे सरकार प्रताप भैया देशमुख भरपूर मताने निवडून येणार। साहेब यांच्या धडाडीचं आमचे ज्येष्ठ नेते आहे, तर गंगाधर बोंडीकर आहे, तसे आमचे मुन्ना गोरे आहे, तसे आमचे पूर्ण 24-25 नगरसेवक आहे। सगळे समाजाला घेऊन चालणारा प्रताप देशमुख, विनायकराव देशमुख हे नवीन तळपदार नगर 5 वर्षाचं काळ त्यांचं चालणार आहे। पूर्ण जिंतूरला गल्ली ओळख त्याला ओळखीत आहे। सगळे समाजाला घेऊन चालणारा नगराध्यक्ष, पहिला नगराध्यक्ष मराठवाड्यातून नंबर 1 चुकीनं प्रताप देशमुख साहेबांचा विजय असणार। धन्यवाद। पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी प्रताप देशमुख हे अग्रेसर असून गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणची सत्ता नगराध्यक्षपदाशी भूषवली होती आणि त्यांचा हा दांडगा अनुभव आणि आज ते
राज्यमंत्री पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज निवडणूक लढवणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.